हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज बघा आमचं इकडचं क्लायमेट कसं झालेलं होतं. लिटरली 11 वाजून गेलेले असताना सुद्धा असंच क्लायमेट होतं आणि हा भाऊ आमचा मस्त झोपलेला होता. त्याला काही टेन्शन नव्हतं. मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं आपण पण काही टेन्शन नाही तर काहीतरी खाऊन पिऊन घ्यावा. मस्त आहे ना, उत्तप्पे वगैरे केले, डिफरंट टाईपचे केलेले होते, काही पनीरचे, काही शेजवानचे वगैरे. आणि मग इथे ना मी हे केल्यानंतर आहे ना आईंना वगैरे दिले आणि मी पण खाल्ले. रत्नू काही घरी नव्हते, मग त्यांनी आज आहे ना मी नाराज वगैरे होणे घरी एकटीच आहे म्हणून, तर मग त्यांनी मला चिप्स वगैरे आणून दिले होते. मग मी त्यानं चिप्स वगैरे खाल्ला आणि त्याच्यानंतर ना आमची धनू बघा इथे तिला पाणी दिलं होतं पण ती काही पाणी पितच नव्हती. म्हणलं नको पिऊ बाई, मला काय, मी खाते कॅडबरी. मग मी मस्त आहे ना घरी इथं कॅडबरी वगैरे खाल्ली. ही पण आहे ना मला रत्नूंनी आणून ठेवली होती, पण मला माहितीच नव्हतं बरं का. मग हिला बघून मी खूपच हॅप्पी होऊन गेली आणि लगेच आहे ना ही गाडी खेळायला लागली. ही गाडी मला खेळायला खूप आवडते बरं का. ही मला आईंनी ना बर्थडे गिफ्ट दिलेली आहे आणि याच्याने मागं बघा हा स्मोक पण सोडते बरं का ही गाडी. म्हणजे ना याच्यात पाणी टाकावं लागतं, त्यानंतर तो स्मोक आहे ना प्रोड्यूस होतो. त्यानंतर मग मी गाडी वगैरे खेळली आणि नाही तर ह्यानं रत्नूंना हे हरिण दिसले होते बरं का. मी फर्स्ट टाईमच एवढे हरिण एक सोबत बघितले होते. म्हणजे एका लाईनीत ते चाललेले होते आणि बघायला पण आहे ना अशा वातावरणात खूप भारी वाटत होतं. मस्त पावसाचं वातावरण आणि ते हरणं वगैरे, वा वा एकदम भारी. मग यांना बघितलं वगैरे आणि त्याच्यानंतर मग रत्नूंना म्हटलं आता चला आपण मळ्यात जाऊया. मग मळ्यात आल्यानंतर आहे ना इथं बघा इतकं छानच वातावरण होतं ना. मी सकाळपासून असं ढगाळच वातावरण आहे म्हणून आहे ना एकदम भारीच वाटत होतं बरं का. पण सकाळ दुपार संध्याकाळ काही टायमिंगच कळत नव्हता. मग त्याच्यानंतर आहे ना इथे जेवायला घरी आल्यावर मी भुर्जी केली, चपात्या केल्या आणि मस्तपैकी ना उत्तप्पा आहे ना आमच्या काकींनी आज आणून दिला होता. म्हटलं अरे देवा, काल मी केला आज काकींनी केला, आज 2 दिवस झाल्यापासून तेच खातोय म्हटलं. मग त्याच्यानंतर काकीचा पण उत्तप्पा खूप छान झालेला होता. इथं अंडं पण होतं आईने बॉईल केलेलं आणि ना मस्त आमरस होता. मग मला एवढी भूक काही नव्हती, मग मी थोडंफारच खाल्लं आणि आज दिवसाचा एंड केला. बाय बाय, गुड नाईट.